गुडी ब्लॉगमध्ये. तर काही आजचा ब्लॉग यासाठी स्पेशल आहे की आज गोपालकाला आहे, म्हणजे सर्वांना उपवास आहे आणि त्या उपवासाच्या नंतर म्हणजे जेव्हा 12 वाजतील तेव्हा 12 नंतर उपवास होतात, कारण श्रीकृष्ण देवाचा जन्म आहे आणि तो कसा साजरा करतात ते तुम्ही नक्की बघा. तर चला जाऊया आपण सुशील राऊत यांच्या घरी, कारण त्यांच्या घरी जवळजवळ 22 वर्षापासून म्हणले असते आणि तिथे आपण चालत. तर तिथे काय काय मजा मस्ती करतो आणि कसा साजरा करतो श्रीकृष्ण देवाचा जन्म ते बघा तुम्ही या ब्लॉगमध्ये. तर चला जाऊया आता आपण मंडली जवळ. चावणारा घेऊ काय कसा घेऊ विंचू चावला पाहिजे कसा घे चावणार घेऊ कसा विंचू काढतो कसा करते सुशील शेठ. हा काय करते विंचू हाताने हाताने सोबत राहून या नाही ना या आहे काय काय रांगोळी कशी चरट असली पटकन करते ना तसं. असं आहे काय? अण्णाला अनुभव आहे वर्षानुवर्षाचा. जवळ 1.5 तास गेलाय कारतान, नाही हॅलो 1.5 तास गेला नाही. पाठीचा कणा मोरला निघून तुला घेतली न सांगते पाटणीचं कालून. मेन जोडा गुरु की तुझे जाना साथ में जलेलिया खेली नहीं जाना तो अच्छा नहीं है जमाना. अरे अपने कोई बात नजर देखो ना, अरे बुरे नहीं हम नहीं इधर देखो ना. बाय बाय सुंदरी, बाय बाय सुंदरी, अग सुंदरी बाय बाय सुंदरी. अग बसला होता खोलीत चौलत शिंगा खोलीत मनगाट झालाय जोराच. या जपून ठेवा तुमच्या पोरीला ना, अशा 17 पोरी मिळतील आमच्या पोराला ना, अशा 17 पोरी मिळतील आमच्या पोराला. कुंडी दे जिया, कुंडी दे जिया, कुंडी दे दी.
आमचा कसा आवाज येतोय? चिमटा घेऊन अरे
पटकन लांब. कसा आवाज येईल? कणं उपटते, कणं उपट, कणं उपट. कणं उपट. कसा आवाज येईल? पाऊस पडला चिखल झाला रुपये आले वरती अरे रुपये आले वरती न बेडूक घराव करती. तर गाईज आता मी जस्ट घरी पोहोचलोय, 1:05 झालेत आणि घरी आलोय मी. तर बघा हे तांदूळ पण आणलेत मी मंडीचे, ज्या तांदळांनी विंचू साप घोण वगैरे सर्व काढले होते. असे 10 प्रकारचे काढले होते आणि एक नाव पण काढला होता श्रीकृष्ण. तर खूप मजा मस्ती आली. कृष्ण जन्म साजरा केला त्यांनी पालना वगैरे करून, जाम भारी वाटलं आणि नाचले वगैरे आणि जेवलो वगैरे, जाम मजा केली. आणि माझा आवाज बसला, एवढी एन्जॉय केली तशी, हसून हसून दमलो, जाम खरंच खूप एन्जॉय केली. तर गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा. आणि गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. बाय बाय.